नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आव्हान, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण तुम्हाला त्यामुळं अपडेट्स मिळतील. आणि मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्वाच्या नेत्यांशी वारंवार संवाद साधण्याचा संधी मिळते. आणि त्या संधीमध्ये काही लोक कॅमेऱ्यासमोर बोलतात, काही लोक कॅमेऱ्याच्या आडून खूप गोष्टीच्या संदर्भातले संदर्भ देत असतात. आणि म्हणून आज दिवंगत आर पाटील यांच्या तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार सभेदरम्यान श्री अजित पवार यांनी जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये ते जे म्हणाले की आर पाटील यांनी माझा केसानी गळा कापला, तर यातले प्रत्येक तपशील हे मला अगदी खोलवर माहिती असल्यामुळं मी तुम्हाला हे खात्रीनं सांगू शकतो की नेमकं त्या काळात काय घडत होतं, घडलं. आणि यातले काही संदर्भ हे तर माझ्या अनेक मुलाखतीमधून मी ते वधवून घेतले. कारण सहकार चळवळ, सिंचन, महाराष्ट्राचं अर्थकारण, समाजकारण, शेतीविषयक प्रश्न हा माझ्या अभ्यासाचा विषय असल्यामुळं वेळोवेळी आणि त्यातल्या त्यात ज्या मराठवाडा भागातनं मी येतो त्या भागात पाणी हा प्रश्न अलीकडच्या काळात खूप जिव्हाळ्याचा बनलेला असल्यामुळं या प्रत्येक वेळेला अनेक महत्वाच्या गोष्टीचे संदर्भ हे चाचपण्याची संधी मिळते. आणि मी हाच मुद्दा घेऊन शेजारच्या तेलंगणात जातो, शेजारच्या आंध्रामध्ये जातो आणि कृष्णा पाणी वाटप खोरे वगैरे याचा अभ्यास करत असतो. आता हे मी एवढ्या तपशिलात का सांगितलं, कारण ही खरीच कहाणी तपशिलाची आहे. मला आठवतं की जेव्हा रामराजे निंबाळकर हे ह्या सिंचन विभागाशी निगडीत होते, तर मी दिल्लीत होतो. आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यासंदर्भात पाणी वाटपाला लवादाची परवानगी लागेल. थोडासा मोठा होईल हा व्हिडिओ, पण महत्वाचा आहे म्हणून. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं हा व्हिडिओ नीट समजून घ्यावा, याच्या मागचं राजकारण काय होतं ते समजून घ्यावं. आणि मग आपल्याला कळतं की महाराष्ट्राच्या राजकारणात किती आणि कशा घडामोडी घडतात. तर सुरुवात खूप वर्षापूर्वी, मला वाटतं 10-12 वर्षापेक्षा जास्तचा काळ ओलांडून गेलाय. तर मी दिल्लीत होतो आणि तेव्हा कृष्णा पाणी वाटप लवादासंदर्भामध्ये एक महत्वाचं जजमेंट आलं. आणि त्या निवाड्यामध्ये कृष्णा खोऱ्यातनं पाणी उचलून ते इतर खोऱ्यामध्ये घेऊन जायला बंदी आली आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे इतर राज्याच्या संदर्भात आलेल्या लवादाच्या निर्णयामुळे मिळायचं थांबलं. आता ह्या सगळ्या घडामोडी दरम्यान पृथ्वीराज चव्हाण, रामराजे निंबाळकर यांच्याशी काही वेळेला बोलणं व्हायचं. आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलत असताना मला दोन महत्वाच्या गोष्टींबद्दल हे खूप क्युरिओसिटी होती. एक म्हणजे शिखर बँकेच्या घोटाळ्यासंदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जो निर्णय घेतला की शिखर बँकेला परवानगीच नाहीये, म्हणजे त्याला परवानाच नाहीये. आणि कमाल आहे की शिखर बँकेसारखी महत्वाची संस्था, जी महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीतली अग्रगण्य संस्था होती, जी संस्था अनेक जिल्हा बँकांचं नियंत्रण करत होती, तर तिला परवानाच नव्हता. आणि पृथ्वीराज चव्हाण हे ह्या सगळ्या कहाणीतलं सगळ्यात महत्वाचं, मी त्यांना कॅरेक्टर हा शब्द वापरणार नाही, ही इज वन ऑफ द फायनेस्ट पॉलिटिशियन, एक अत्यंत जबाबदार व्यक्तिमत्व आहे, पण एक महत्वाचा धागा आहे, दुवा आहे असं पण. तर मुद्दा तुम्ही आता लक्षात घ्या. पहिल्यांदा काय झालं की जिल्हा बँकेसंदर्भामध्ये, म्हणजे शिखर बँकेसंदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी शिखर बँकेच्या संदर्भामध्ये तेव्हाचे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जेव्हा त्यांना कळवलं की शिखर बँकेला परवानाच नाही, ही गोष्ट त्यांनी आधी शरद पवारांना सांगितली. आणि शरद पवारांकडून ती डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधानांच्याकडे पोहोचवली गेली, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी पोहोचवली. आणि शिखर बँक ही पहिल्यांदा बरखास्त झाली, त्याच्यावरचं मंडळ बरखास्त झालं. त्याच्यात अजित पवारांचं पहिल्यांदा नाव आलं की या बँकेमध्ये खूप सारे घोटाळे झालेले आहेत. आता हा भाग पूर्ण विस्तृतपणे समजून सांगण्याचा, पण मी तुम्हाला तो जरूर सांगेन. म्हणजे अजित पवारांच्या बद्दलचे जे 2 घोटाळे आहेत, कथित घोटाळे, कारण ते न्यायालयीन कुठल्याही चौकशीमध्ये, म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही, आणि आता भारतीय जनता पार्टीनं म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीभर पुरावे वगैरे नेले होते. आणि त्यानंतर जे काही झालं ती एक प्रकारे विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी ते पुरावे नेले, त्याच्यावरती निवडणूक जिंकली, पण पुढे काही झालं नाही. आणि एक प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं की कोणताही सत्ताधारी असो तो आपली फसवणूक करतो. ती तशा प्रकारच्या अनेक गोष्टीपैकी ती एक गोष्ट होती. सो तेव्हाच एक गोष्ट अशी लक्षात आली की पृथ्वीराज चव्हाण यांना असं वाटलं की महाराष्ट्रातली नेमकी सिंचन क्षमता किती आहे याबद्दलची माहिती घेऊया. आणि ती माहिती घेत असताना त्यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला कामाला लावलं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं माहिती गोळा करायला सुरुवात झाली. आणि त्याचे एक अहवाल बनत होते, म्हणजे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये
किंवा तत्सम कोणत्याही अहवालामध्ये ही माहिती संकलित होऊन येणं अपेक्षित होतं आणि तशी ती माहिती संकलित होऊन धाड करणं एका दिवशी महाराष्ट्रामध्ये आली. त्यातनं लक्षात आलं की हजारो कोटी रुपये खर्च झाले आणि हजारो कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये जलसिंचन हे काहीच वाढलेलं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये तर ते गेल्या अनेक वर्षांमध्ये 0.5% to 1% वाढलेलं होतं. इथपर्यंत पण कहाणीमध्ये काही ट्विस्ट नाही. ट्विस्ट केव्हा आली की जेव्हा ह्या एवढा सगळा पैसा खर्च करून महाराष्ट्राच्या जलसिंचनामध्ये काहीच कसं झालेलं नाही ह्याबद्दलचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यानंतर मात्र विरोधी पक्षनेत्यांनी वेगवेगळे आरोप करत गाडीभर पुरावे घेऊन जात छत्रपती संभाजीनगरला तेव्हाच्या तत्कालीन औरंगाबादला अजित पवार यांच्या विरोधामध्ये आरोपांची राळ उठवली, राळ अक्षरशः. आणि मधल्या काळात चितळे अहवालाला, मेंढीगिरी समितीचा अहवालाला वगैरे वगैरे ते खूप वेगळे तपशील आहेत. पण त्या तांत्रिक समितीमध्ये नंतर ते स्पष्ट झालं. आता याच्यामध्ये दिवंगत आर पाटील यांची भूमिका कुठे येते? तेव्हा होते जलसिंचन मंत्री अजित पवार आणि कायम अशी चर्चा असायची आणि त्यात तथ्य नसेल असं म्हणणं म्हणजे कुठल्याही मंत्र्यांच्या एकूण कारभाराबद्दल हे आज सुद्धा आपल्याला फार धाडसाचं वाटेल. तर चर्चा अशी होती की अजित पवारांच्या जलसिंचन खात्याकडनं पुढच्या 10-20 वर्षाची कामं काढली गेलेली आहेत ज्याला आधी मान्यता दिली नाही, नंतर सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे 100 रुपयाचं काम हे नंतर थेट 200 रुपयावर काही काही वेळा तर 400 रुपयावरती गेलं. मला आठवतं की मी ज्या जुन्या संस्थेशी निगडीत होतो तेव्हा आम्ही काही रिपोर्ट्स केले होते आणि आता माझी जी सहकारी कविता राणे त्यांनी तेव्हा सुनील तटकरे यांच्याच्या संबंधित असलेल्या एका प्रकल्पाचा हवाला दिला होता आणि तेव्हाच्या त्या प्रकल्पाची कॉस्ट 100 कोटी रुपयाची असत ती थेट 400 कोटीवरती गेली होती. अनेक असे प्रकल्प होते तेव्हा चर्चेमध्ये, विशेषतः विदर्भातले, की ज्याची कॉस्ट सुधारित प्रशासकीय मान्यता जेव्हा घेतली गेली तेव्हा कायच्या काय त्याचे वाढीव दर आहे. आणि म्हणून एक फाईल ह्या सगळ्या संदर्भात तयार व्हायला लागली की अजित पवार यांनी खूप मोठा घोटाळा केलाय असे ते आरोप होते. आता या जेव्हा अशा पद्धतीचे आरोप होतात तेव्हा त्या आरोपाची गृह विभागाकडनं चौकशी करणं अपेक्षित असतं. गृहमंत्री होते आर पाटील आणि ही फाईल ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते पण त्यांच्या हातात अजित पवार यांची चौकशी करण्याचे अधिकार नव्हते. आणि मी अत्यंत जबाबदारी सांगतो यातले प्रत्येक इन्साइट्स माझ्याकडे असल्यामुळे. आणि दिवंगत आर आबा यांच्याशी माझे वैयक्तिक खूप चांगले संबंध होते. त्यांच्या काही मुलाखती पण मी केल्या. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काही मुलाखती मी केल्या. तर आर पाटील यांच्याकडे जेव्हा ती फाईल गेली तर हे खरं आहे की आर पाटील यांनी ह्या प्रकरणामध्ये श्री अजित पवार यांची खुली चौकशी व्हावी म्हणून सही केली. दॅट्स अ ट्रू. आणि माझ्याच जुन्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सांगितलंय. कारण तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमधला इतका रोष उफाळून आला होता. एकतर शरद पवार यांनी त्यांची जाहीर अवहेलना केली की या मुख्यमंत्र्याच्या हाताला लकवा लागलेला आहे. त्याची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती पण योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन. पण आता पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती 2 गोष्टीवरून खूप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी होती. एक गोष्ट होती ऑब्व्हियसली शिखर बँक, ज्याचा मी उल्लेख केला, आणि दुसरी गोष्ट होती ते अजित पवार यांच्या संदर्भातले शिखर बँकेच्या सिंचनाची घोटाळे. आता या सिंचनाच्या घोटाळ्यासंदर्भातली फाईल जेव्हा गृहमंत्री म्हणून आर पाटील यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी खरोखरच अशा पद्धतीनं खुल्या चौकशीला मान्यता द्या असं त्या फाईलवरती लिहिलं आणि ती फाईल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे गेली. नंतरची जी कहाणी अजित पवार यांनी सांगितली की यांनी बोलवून घेतलं देवेंद्र फडणवीसांनी वगैरे, माझ्या मते त्याच्याही आधी पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित लोकांना कळवलं होतं की आर पाटील यांनी चौकशीची फाईल ओपन केलेली आहे आणि त्याप्रमाणे ही चौकशी होत आहे. आता याच्यामध्ये आर पाटील यांनी अशा पद्धतीनं चौकशीला परवानगी दिली, त्यात गैर काय? गृहमंत्री म्हणून श्री आर पाटील यांची ती जबाबदारीच होती की त्यांच्याकडे जेव्हा ती चौकशी आली तेव्हा त्या चौकशीमध्ये त्यांनी खुल्या पद्धतीच्या चौकशीला परवानगी दिली. पण इथे खरी ट्विस्ट आहे. आर पाटील आणि अजित पवार यांचं जे काही सख्य आहे ते फारसं नव्हतं असं म्हणतात.
आणि आर पाटील यांच्याकडे गृहमंत्री पद आलं, आर पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आलं, आर पाटील यांचे शरद पवारांशी असलेले घनिष्ठ संबंध हाही दोघातल्या तणावाचा विषय होता असं म्हणतात. आणि ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळं आर पाटील यांनी अनेक वेळेला घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळं कदाचित पक्षांतर्गत काही संघर्षाच्या गोष्टी घडल्या असाव्यात, नाही तसं नाही, पण तो सगळा संदर्भ असल्यामुळं आज बहुधा तासगावमध्ये गेल्यानंतर जी गोष्ट सगळ्यांना माहिती होती ती फक्त नव्याने सांगितली. आता आक्षेपाची बाब काय, म्हणजे अजित पवार हे खूप सिझन्ड पॉलिटिशियन आहेत, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, पण त्यांनी आज ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर एका दिवंगत नेत्याबद्दल केला त्याबद्दल मात्र महाराष्ट्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या. ही पद्धत असू शकते का की एखादा व्यक्ती हा दिवंगत व्यक्ती आहे, तो खूप आपला जवळचाही जरी असला तरी त्यांचं ज्या पद्धतीनं निधन झालंय त्यानंतर अनेकांना असं वाटेल की श्री अजित पवार हे अधिक चांगल्या पद्धतीनं बोलू शकले असते, ते आर पाटील यांच्याबद्दल अधिक चांगल्या शब्दामध्ये त्यांना आपण प्रेमापोटीच कॅन्सर त्यांना होऊ नये म्हणून तुम्ही तंबाखू खाऊ नका असं जे सांगत होते. पण बहुधा ते ज्या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात ज्या टापूतनं येतात तिथे त्या पद्धतीच्या भाषेचा वापर लोक करत असावेत, कारण असं त्यांच्याबद्दलचं आकलन लोक करतात की मनात ते त्यांच्या काही नसतं, पण ती भाषा अत्यंत लोकांच्या मनाला लागेल अशी वापरतात, विच इज ट्रू. म्हणजे आज सुद्धा ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली त्या भाषेचा सौम्यपणा जर असता तर कदाचित खूपच चांगल्या पद्धतीनं त्यांना आपल्यावरचा मुद्दा सांगता आला असता. केसानी गळा कापला वगैरे ह्या तर फारच मोठ्या गोष्टी झाल्या, कारण अजित पवार यांचा केसानी गळा कापण्याचा दृष्टिकोन येतो कुठे येते. गृहमंत्री आहेत, ते गृहमंत्र्यांनी त्यांना ज्या पद्धतीच्या चौकशीची गरज वाटली त्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये सही केली. फक्त याच्यामध्ये राजकारण नसेलच असं कोणी नाही म्हणू शकत, कारण शेवटी प्रत्येक कृती जी होते ज्यांना कोणाला वाचवायचं असतं त्या फाईलवर सह्या होत नाहीत. आजही आपण बघतो की भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अनेक अशी प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणाचा भांडाफोड नीट चौकशी झाली असती तर अनेक संदर्भ नव्याने सापडले असते, पण ती प्रकरणं अँटी करप्शन ब्युरोनं आयदर त्याच्यात काही तथ्य नाही आणि ते खरोखर तसं असूही शकतं. मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी म्हणायला पाहिजे, श्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणायला पाहिजे, विनोद तावडेंनी म्हणायला पाहिजे की आमचं जे काही तेव्हाचं राजकीय वागणं होतं ते काही बरोबर नव्हतं, पण तसंही कोणी म्हणत नाही. आणि अँटी करप्शन ब्युरोनं पण ते सगळी फाईल्स आता क्लोज केलेल्या आहेत. आजचा जो मुद्दा आहे ज्याची उद्या सगळीकडे हेडलाईन बनणार आहे ती हीच आहे की आर पाटील यांनी माझा केसानी गळा कापला असं अजित पवार का म्हणाले. तर त्याचे पुन्हा दोन संदर्भ आहेत. एक म्हणजे अजित पवारांच्या मुलाच्या विरोधातच आर पाटील यांच्या मुलाच्या विरोधातच अजित पवार यांचे उमेदवार आहेत, ते भारतीय जनता पार्टीतनं आयात केलेले उमेदवार आहेत आणि त्यांचं आणि दिवंगत आर पाटील यांचं जे काही सख्य होतं ते महाराष्ट्र बघतच होता. आज आर पाटलांच्या मुलाच्या विरोधामध्ये हे उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचाराचा भाग म्हणून का असेना, पण ज्या पद्धतीनं ज्या भाषेमध्ये श्री अजित पवार यांनी आर पाटील यांच्या संदर्भातली आठवण काढली तर त्याच्याबद्दलचा निवाडा हे लोकच करतील. पण त्यातली इनसाइड स्टोरी जी आहे ती मी तुम्हाला सांगितली की हो खरं आहे की गृहमंत्री म्हणून अजित पवारांच्या प्रकरणाची खुली चौकशी व्हावी. बरं, खुल्या चौकशीचे संदर्भ पण फार वेगळे असतात. खुल्या चौकशीमध्ये कोणालाही संबंधित व्यक्तीच्या विरोधातले काहीही पुरावे असतील तर ते आणून देता येतात आणि त्यालाच खुली चौकशी म्हणतात. त्याच्या बातम्याही होतात, त्या संदर्भात जाहीर प्रकटनं दिली जातात, संबंधित डिपार्टमेंटला कळवलं जातं. म्हणजे आता एक अलीकडच्या काळात तर पूजा खेडकरच्या वडिलांचं प्रकरण आहे, त्यांची खुली चौकशी करावी अशी जर मागणी झाली असती तर काही एसीबीतल्या लोकांचं म्हणणं असं होतं की ज्यांना त्याबद्दलचे पुरावे द्यायचे ते कदाचित घेऊन आले असते, किंवा असे अनेक प्रकरण आहेत की ज्यात खुले चौकशी जेव्हा होते तेव्हा त्याबद्दल वेगवेगळे तपशील हे लोकांनी पुढे येऊन द्यावेत अशी अपेक्षा होती. आणि तशी फाईल ही आर पाटील यांच्या सहीनं घेतली गेली होती, निघाली होती. आणि यातला सगळ्यात महत्वाचा भाग आजही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे जे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण त्यांच्याशी निगडीत आहे. मग दुसरा उपप्रश्न निर्माण होतो की मग पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारवर राग व्यक्त करून तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण यांना अलीकडेच पाय उतार व्हायला लावलं निवडणुकीच्या आधी आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेली, हे कितपत योग्य होतं. थांबूया आपण. मी तुम्हाला खूप सविस्तर तपशिलात ह्या सगळ्या फाईलच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्यात. अत्यंत अधिकृतपणे अनेक लोकांशी मी जे वेळोवेळी इंटरव्ह्यू केलेले आहेत त्याच्या आधारावरती सांगितलं. त्यातले तपशील अजिबात चुकीचे नाहीत.
कुणीही खोडून काढू शकत नाही एवढा मला पूर्ण विश्वास आहे. आणि याच विश्वासाच्या बळावर मी तुम्हाला म्हणतो की आमचं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला बेल आयकॉन दाबल्यानंतर तिथे सगळ्या लेटेस्ट अपडेट्स मिळणार आहेत. आणि महत्वाचं अशा महत्वपूर्ण व्हिडिओला अधिकात अधिक शेअर करा, सूचना करा, कारण आम्ही ते बघत असतो. त्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी असतील तर त्याचं आकलन आणि पालन करून त्यात सुधारणा करण्याचाही प्रयत्न करत असतो. थांबूया आपण.